नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, बऱ्याच दिवसापासून खूप साऱ्या सेविका ताई असतील, मदतनीस ताई असतील, तर यांच्या खूप साऱ्या जणांच्या कमेंट आहेत की आम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करतो, तरी देखील आम्हाला प्रोत्साहन भत्ता हा काही महिन्यांचा, काहींचं म्हणणं आहे काही महिन्यांचा मिळाला, काहींचं म्हणणं आहे की आतापर्यंत एकही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा तो सगळा संभ्रम मी व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार की आपल्याला हे जे काही कामं असतात ती बघायची आहेत. प्रत्येक महिन्याला आपल्याला मासिक अहवाल येतो आणि तो अहवाल जर तुम्ही पूर्ण चेक केला आणि त्याच्यातले जर प्रत्येक ऑप्शन पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की नेमकं आपलं कुठं अपूर्ण राहिलं आणि आपला प्रोत्साहन भत्ता कुठं जाता येईल. मग जर आपण ह्या महिन्याला पाहिलं तर जो पुढचा महिना आहे आपला, तर त्या पुढच्या महिन्याला आपलं ते काम जाणार नाही. आता एप्रिल महिना आपला संपलेला आहे, परंतु मे महिना अजून आपल्या हातात आहे. तर मग आपला एप्रिल किंवा मार्चचं जर आपण रेकॉर्ड पाहिलं, मागचं जर तुम्ही पाहिलं, तर तुमचं नक्कीच लक्षात येणार की नक्की आपला प्रोत्साहन भत्ता कशामुळे जातो आहे. त्याच्यामुळे आपल्याला चालू महिन्याला कशा पद्धतीने त्याच्यात बदल करता येईल, कारण की 7 तारखेनंतरच आपल्याला मासिक अहवाला येत असतो. आणि त्या मासिक अहवालामध्ये आता आपल्याला जे मॉड्यूल आहेत तर ते आपल्याला डाउनलोड करून देखील तुम्ही सगळं बघू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. तरी मी जास्त मोठा करणार नाही, धावतीमध्ये सांगेल. याच्या आधी पण व्हिडिओ झालेला आहे, 2 टप्प्यात जर म्हणाल तर 2 टप्प्यात पण होईल. परंतु आज मी तुम्हाला फक्त जे मॉड्यूल आहे ते तुम्ही कसे बघायचे, कसे डाउनलोड करायचे आणि त्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, आपण काय बघू शकतो ते हेच सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही काम करायचं नाही. सेविका ताईंनो, जरी तुम्ही सुट्टीवर असाल तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे. मदतनीस ताईंनी पण बघा आणि सेविका ताईंनी बघा, कारण की आपला प्रोत्साहन भत्ता नेमका कुठं जातो आहे आणि आपल्याला ते कसं बघायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला MPR ह्या ऑप्शनवर जायचं आहे. म्हणजे आपला एप्रिल महिन्याचा जो MPR आहे मासिक अहवाल आहे तो येऊन गेलेला असतो 7 तारखेला. आता मे महिन्याचा 7 जूनला येईल, अशा पद्धतीने येत असतो. तर आपल्याला MPRवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर इथंच तुम्हाला वर दिसणार आहे, तर हा एप्रिलचा आहे. इथं क्लिक करून आपण मागचा देखील बघू शकतो. इथे महिना जर तुम्ही टाकला तर मार्च महिन्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही इथं बघा मार्चचा देखील या पद्धतीने ओपन होऊ शकतो, कारण की आपला मार्चपासून प्रोत्साहन भत्ता बाकी आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं जे काम असतं इथंच आपल्याला कळत असतं की कुठं आहे, आपण काय केलेलं आहे ते सगळे एक एक आपण बघू शकतो. की आपले जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला 4 मार्क असतात वाढीची देखरेख, तर याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता की इथं तुमची परिस्थिती काय आहे याच्यावर देखील तुमचा प्रोत्साहन भत्ता डिपेंड असतो. आता इथं 0 आहे म्हणजे इथे 1 मार्क फिक्स आहे. त्याच्यानंतर इथं 0 आहे म्हणजे इथं देखील 1 मार्क फिक्स आहे. आणि इथं 1 लाभार्थी आहे म्हणून काय प्रोत्साहन भत्ता याचा देखील 1 मार्क हा फिक्स आहे. आता इथं मध्यम बुटके 3 आहेत, इथे देखील कारण की बीटपेक्षा इथं जो आकडा असतो तर हा तुमचा बीटपेक्षा जास्त असायला नको. हा जो आकडा आहे मध्यम बुटक्या, बीटपेक्षा जर तुमचा आकडा कमी असेल तर हा देखील 1 मार्क आहे. म्हणजे हे जे 4 मार्क आहेत ते हे तुमचे फिक्स आहेत असं तुम्हाला धरून चालायचं आहे. पण अजून एक सोपी पद्धत सांगते. आता हे वरच्यावर देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर हे देखील तुम्ही बघू शकता, कारण की हे आपल्याला 80% आपली जी पुरुष शालेय शिक्षणाची उपस्थिती आहे ती असणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला 90%चा आकडा आहे. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर हे सगळं हे वरवरचं तुम्हाला सांगते. पण आपल्याला आता हे मार्च महिन्याचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं पाहिलं तर तुमचं इथं पण लक्षात येणार आहे. पुरुष शिक्षणाच्यासाठी जर तुम्ही म्हणाल तर इथं हे ऑप्शन आहे, तर याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिवसासहित दिसणार आहे लाभार्थींची. तुम्ही बघू शकता इथं की पुरुष शालेय शिक्षणासाठी किती दिवस अंगणवाडी केंद्रात बालक उपस्थिती होतं. तर इथे जर तुम्ही बघत गेला तर तुम्हाला इथं एक लाभार्थ्याचं अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकता की दिवस आपल्याला जर बघायचे म्हटले तर ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. बघा तुम्ही इथं बघू शकता. हे सगळं तुम्हाला इथे बघून देखील समजून जातं की आपलं कशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर हे देखील तुम्ही ह्याच पद्धतीने बघू शकता. इथं तपशीलवर क्लिक केलं तर इथे देखील आपल्याला सगळं दिसणार आहे की बघा आता तपशीलवर आपण क्लिक केलं तर इथे देखील तुम्हाला दिसणार आहे गरोदर माता ह्या 2 आहेत, तर त्या दोघांना THR दिलेला आहे, 50 दिवसासाठी दिलेला आहे. या पद्धतीने आपण लगेच बघू शकतो. बघा इथं 6 माता आहेत, 6 दिला आहे. हे क्लिअर झालं, ते 22 आहेत, 22ला दिलेलं आहे. हे जरी आपण चेक केलं तर आपले इथं खूप मार्कही आपले असतात आणि तेच खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीने जर चेक केलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की पुरुष शालेय शिक्षणासाठी आपल्याला 80% उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला THRसाठी आपल्याला 95% आहे, गरम ताजा आहाराला 90% आहे. अशा टक्केवारी आपल्याला काढायची. कशी काढायची याचं सूत्र पण मी तुम्हाला
सांगितलेला आहे, पण आजचा माझा उद्देश जो आहे तो म्हणजे आपल्याला मासिक अहवाल नोंदणी डाउनलोड करा. आता याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आलेले आहेत, तर ते जर तुम्ही एक एक पाहिले तर तुमचं लक्षात येईल. बघा आता खूप सारे जे ऑप्शन आहेत ते आपले वाढलेले आहेत, तर ते आपण एक एक करून जर डाउनलोड केलं. आता पहिलं जे आहे तर कुटुंब नियोजन डाउनलोड केलं तुम्ही सगळं कुटुंबाची माहिती बघू शकता. त्याच्यानंतर पुरकार नोंदीचा साठा, पुरकार अन्नसाठा, हे स्टॉक रजिस्टर आहे तुम्हाला भरलेला आहे की नाही, तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपलं ते डाउनलोड होत असतं. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता खालचा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. कधी कधी समथिंग एंड रॉंग प्लीज ट्राय अगेन नंतर पण आपण केलं तर ते नंतर होत असतं. तर अशा पद्धतीने एक एक करत जायचं. त्याच्यानंतर आता कुटुंब सर्वेक्षणचं आहे, त्याला आपण क्लिक केलं म्हणजे खालचं आपलं म्हणजे एक क्लिक केलं की लगेच दुसरं केलं तर तुमचं ते डाउनलोडसाठी उपलब्ध होतं. आणि याच्यावर क्लिक करून तुम्ही मागचा जो स्टॉक आहे बघा, आता डाउनलोडवर तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. आणि परत क्लिक केल्यानंतर बघा असं फाईल डाउनलोड झालेली आहे. आणि ती डाउनलोड झालेली फाईल आपल्याला जी आहे माय फाईलमध्ये बघायची. किंवा जर तुम्ही इथं क्लिक केलं, वरच असं स्क्रोलिंग केलं आणि इथं जर तुम्ही वरच पाहिलं तर तुम्हाला इथं डाउनलोड मेसेंजर इथं दिसत आहे, याच्यावर देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा अजून दुसरी एक पद्धत सांगते, ती म्हणजे आपल्याला इथं आपल्या फोनमध्ये माय फाईल आहे, माय फाईल ऑप्शनमध्ये जाऊन आपण ते फाईल जी आपली डाउनलोड आहे ती आपण बघू शकतो. माय फाईलमध्ये जायचं. माय फाईलमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला डाउनलोड्स आहे, याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर इथे देखील तुम्ही बघू शकता. आणि वर देखील ते जी फाईल असते तर त्याच्यावर जरी क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता. बघा सप्लिमेंटरी इथं जर तुम्ही पाहिलं तर इथे मी जे डाउनलोड केलेले ते सगळे तुम्हाला इथं बघायला मिळणार. आता मी एप्रिल महिन्याचे पण डाउनलोड केले, तर आता मी चालू मार्चचं पण तुम्हाला डाउनलोड करून दाखवते. त्याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला इथं सगळ्या प्रकारची जी माहिती आहे लाभार्थ्याची ती सगळी म्हणजे आपण काय काय भरलेलं आहे. आता वजनांचं देखील बालकांचं जन्मतारखेपासून आपण बघू शकतो. आता हे जो आहे फूड स्टॉक, तर स्टॉक रजिस्टर आहे. स्टॉक रजिस्टर आपण भरलेला आहे का, तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं 31 मार्च 2026 म्हणजे हा मार्च महिन्याचा आहे. असं आपण एप्रिलचं बघू शकतो. बघा आपण इथं स्टॉक रिक्वायर्ड, त्याच्यानंतर स्टॉक रिसीव म्हणजे हा भरलेला डाटा आहे, त्यास म्हणजे हा झाला THRचा. तर इकडे जर तुम्ही पाहिला तर हा गरम ताजा आहार आहे. बघा इकडच्या बाजूला जर पाहिलं तर हा गरम ताजा आहाराचा आहे. बघा SCM गरम ताजा आहाराचा आहे. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर रिसीव म्हणजे आपण जो स्टॉक आहे तो आपला हा बघा रिसीव आणि इथं तो स्टॉक नोंदवलेला आहे. बघा एकूणमध्ये म्हणजे मी मार्च महिन्यामध्ये स्टॉक जो आहे तर तो ACMचाही भरलेला आहे आणि THRचा देखील भरलेला आहे. बघा इकडे THRचा आहे, सुरुवातीला THRचा असतो तो THRचा देखील भरलेला आहे. गरोदर, स्तनदा आणि ती 6 महिने तर 3 वर्ष कुपोषित नाही, तर अशा पद्धतीने हा पण भरलेला आहे. म्हणजे मला पूर्ण खात्री झाली की माझा स्टॉक जे रजिस्टर आहे ते भरलेले. फक्त आता VHND पण आलेले, फक्त CVचं मॉड्यूल हे यायचं बाकी, ते देखील लवकरच येईल. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. तर ह्याच पद्धतीने आपल्याला एप्रिल महिन्याचं देखील एक एक जी आपले हे आहेत मॉड्यूल आहेत तर ते आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचं स्टॉकचं असेल, पुरुषालय शिक्षणाचं असेल ते बघू शकता. त्याच्यानंतर गृहभेटीचं आहे, सगळे जर पाहिले तर इथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. फक्त हे थोडं डाउनलोड व्हायला प्रॉब्लेम येत आहे, असं जर याला टेन्शन घेऊ नका. आज झालं नाही तर उद्या नक्कीच डाउनलोड होईल. आणि इथं हे जे लसीकरणाचं मॉड्यूल येतं याच्यामध्येच तुम्ही VHND भरला आहे की नाही हे देखील समजणार आहे, पण ते आज डाउनलोड होत नाही. पण नक्कीच मी उद्या परत ट्राय करेल, तुम्ही देखील करा. काहीतरी त्याच्यामध्ये अजून काम सुरू आहे, अजून CVचं मॉड्यूल वाढणार आहे. आणि आपल्याला सगळं जे आपण प्रोत्साहन भत्तासाठीचे जे निकष आहेत तर ते आपण एक एक करून अशा पद्धतीने बघू शकतो. आता तुम्हाला जे आहे बालकांचं वजनांचं जे आहे तर ते शेवटचं मॉड्यूल आहे. तर हे देखील जर तुम्ही डाउनलोड केलं तर डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बालकांच्या जन्मतारखेपासून तर बालकांच्या श्रेणीपासून सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने ताईंनो तुम्हाला फक्त आता चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटेल की नाही, आणि आपला प्रोत्साहन भत्ता का जातो आणि कशामुळे जातोय, तर आपल्याला कुठल्या कामावर भर द्यायचं आहे हे नक्कीच तुमचं लक्षात येईल. आणि चालू महिन्याचा प्रोत्साहन भत्ता जाणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिला असेल तर तुमचं लक्षात आलं असेल. थोडा धावतीत केला तुम्ही जर म्हटलं तर डिटेलमध्ये देखील मी एक एक मॉड्यूल व्यवस्थित तुम्हाला सांगू शकते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.